मी तर कधी लहानाची मोठी झालीच घासलीच नाही तिला. गावचा सुगंध येतो गावचा म्हणून म्हटलं घासायला नाही पाहिजे. राहू दे ना, नको घासू ना, राहू दे. अशी छान वाटते, अशीच ती लुक येतोय. अजून पण कमेंट्स होत्या, डाळ भात करते ते करते, तुम्ही काय करता तुमच्या? मी 60 मध्ये लग्न करीन, मी 60 मध्ये 30 ची मुलगी करीन. अरे मम्मी तर लय भडकले राव. काय विचित्रपणा. जी मम्मीची आहे ना भाईसाहेब 50 वर्ष. तर मम्मी आमचं गवताचं घर होतं ना, तेव्हापासून आम्ही ही बत्ती वापरत होतो. म्हणजे मला 50 वर्ष झाली ना, म्हणजे मी लहान होते तेव्हापासूनची ही बत्ती, म्हणजे 50 वर्ष झाली. मग त्याच्या आधीची माहिती नाही मला कधीची. तुम्ही गावी बघितलंच असेल मित्रांनो, 50 वर्षाची होती. तर कशी वाटत होती ती. आणि आता मम्मी आहे ना पितांबरी घेतली मम्मीने, बघूया कशी ट्राय केला. तर आता ते सगळं काळ. ही बत्ती म्हणजे आहे ना, आमचं गवताचं घर होतं तेव्हा, आम्ही लहान होतो तेव्हा, म्हणजे मी लहान होती तेव्हापासूनची बत्ती आहे. मग त्याच्या आधीची किती माहिती नाही. 50 वर्षाची ही जुनी बत्ती आहे. आणि त्याच्यानंतर मग आमचं कौलारी घर झालं. नंतर मग आता आमचं आपलं ते आहे ना, हे घर आता नवीन घर आहे, नवीन घर, हे तिसरं घर. तर आता ही तेव्हाची ही बत्ती आहे. आणि आता ही बघा मी इथे थोडीशी घासायला घेतली. भाईसाहेब मला बिलीव्ह होत नव्हतं की हे क्लिअर होईल म्हणून. तेच तर मामा बोलला होता की हे कशा आहे, तांब्याची आहे म्हणून. पण एवढं बिलीव्ह नव्हतं होत, कारण याचा कलर निघेल नाही निघेल. कारण बाई 50 वर्ष जुनं वस्तू आपण आणतोय आताच्या याच्यामध्ये. आणि यार इज्जत आहे, इज्जत इज्जत बोलते. आणि माहितीये आणखीन मला, म्हणजे ही माझी एवढी आवडती बत्ती आहे ना, मला खूप आवडायची. म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही गावी जायचो ना, म्हणजे गावी जायचं जेव्हा जेव्हा प्रारंभ निघायचा, म्हणजे चुकून आपण कधीतरी कोकणामध्ये गावी जातो तो सो त्या वेळेला विसरून जायचो. मम्मीला आठवण असायची की बाई बत्ती आण म्हणून. आणि लाईट गेली ना की बत्ती आमची आई काय करायची, माझी आई याच्यामध्ये वाती भरायची. अरे अजून पण आहे वाती बघ, पहिलेच्या भरलेलेच आहेत. आणि या अशा वाती म्हणजे कुठल्या वेगवेगळी कापडं बारेची वगैरे, किंवा ही अशी वात रॉकेल नाही, तर ही वात आहे ना, अशी आमची आई भरायची. आणि मग नंतर मग ती अशी पेटवायची. ती बघ पेटून. आणि ही खास आईची आहे, म्हणजे मम्मीची माझ्या आईची आहे ही बत्ती. म्हणून मला ना आई नेहमी लाईट, मामा पण बोलला की ही आईची आहे म्हणून. म्हणून तर मी घेऊन आले. माझी आई अशी बसायची, मग आमच्या याच्यामध्ये तेल ओतायची, रॉकेल तेल ओतून. लाईट गेली की मग अशी लावायची. जरा लाव बघू बत्तीने, लाईट घालव जरा. अरे याच्यात रॉकेल तर पाहिजे, तरी पण पेटेल. अशी बत्ती लावायची. आणि काय करायची, लाईट गेली ना मग आम्हाला या बत्त्यांचा उपयोग व्हायचा. 3-3, 4-4 बत्त्या होत्या आमच्याकडे. थोडी पेटली त्याला हे पाहिजे, रॉकेल वगैरे पाहिजे. नाही तर गोष्ट कधी बघायला पण नाही मिळणार. भाईसाहेब 50 वर्षाच्या नंतर आपल्या माहेरचं एखादी वस्तू आपल्या घरामध्ये विचारून आणली. असं पण नाही की आम्ही असंच घेऊन आलोय. ही बत्ती पण साधी एकदम जुनी. त्याच्यामध्ये आता घासले बघा इथे, प्रॉपर लेवलने कलर आले. आणि मग आपण इथे अशी लावून ठेवूया, छान अशी घासून. बघ तिथे थोडी दिसते ना, चमकते. ते पण विसरायला झालं होतं. इथं बॅगा वगैरे सगळं पॅक केल्या. आणि त्याच्यानंतर मग अचानक आठवलं की अरे बत्ती सांगितली मम्मीनी. माझी एवढी आवडीची बत्ती आहे ना. आणि अजून एक दुसरी आहे अशी बत्ती, तिला काढी माझी लटकवायला नाहीये. मागे लटकवण्याचं ते नाही, पण मला वाटतं तुटलंय कदाचित त्याचं तुटलंय. ती सुद्धा छान आहे बत्ती. ती पण मी आणेन कधीतरी. पण मला ही आवडते. आणि माझ्या आईची या आम्ही म्हणजे आमच्याकडे भांडीवाली यायचे ना, तेव्हा ह्या डिश मिळायच्या. तर त्याच्यातून आईन मटण दिलं होतं, सुकं खटखटीत एकदम मटण केलेलं. त्याच्यावर ते केळीचं पान वगैरे असं गावावरून पाठवलेलं. आणि तेव्हापासून मी ठेवले. म्हणजे म्हणतात ना की जुनं ते सोनं. म्हणजे पण ह्या जुन्या गोष्टी ह्या आपण जेवढ्या आपण जपू तेवढं चांगलं. म्हणजे आपल्याला तेवढा, म्हणजे जुन्या आठवणी आपल्याला ताज्या होतात. तसं तर आता या गोष्टीला 50 वर्ष झाली, पण आता तिचा काही तसा यूज नाहीये. पण एक आठवण म्हणून आहे ना, ती याच्यापेक्षा पण जास्त काळ राहू शकते आपल्याकडे. तो म्हणजे यार एकदम प्राऊड वाली गोष्ट आहे. तुम्ही पण बोलाल ना माझ्या आजीची बत्ती. 100% मग काय. आणि आमची आजी होती ना, आजी ती म्हणजे खूप आमची लाडकी होती. तिची आठवण जरी आली तरी डोळ्यात पाणी येतं. एवढी प्रेमळ होती. असा आवाज मारायची ना तर घाऊक आवाज मारायची. आजी असते राव, आणि आजोबा असतात. त्यांची जागा कोणीच नाही घेऊ शकत. म्हणून याच्या आधी जेव्हा आजोबा होते, आजी तर खूप टाइम झाला तिला जाऊन.
पण आजोबा आता गेले सो त्यांचा जो सहवास आहे ना तो खूप आठवण देऊन जातो. कारण आम्ही जेव्हा जायचो आजोबा असताना तेव्हा बाबा चांबड्याच्या चपला शिवायची. गावी असताना पण एवढा ऍक्टिव्ह असायची ती व्यक्ती. भाईसाहेब याही होता एंड मोमेंट पर्यंत. पण ठीक आहे आपल्या मुंबईमध्ये असते तर म्हणजे ट्रीटमेंट केली असती, अजून असते मग आपल्या सोबत. पण ते त्यांना कामं करायची खूप इच्छा नाही झालं. त्या काही गोष्टी आहेत फॅमिलीच्या गोष्टी आहेत त्या आपण नाही ते सांगू शकत. सो ट्रीटमेंट केली असती तर बाबा आज आपल्या सोबत असते, अजून काही काळ असते. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे बाबांनी कधी हार नाही मानली कुठल्या गोष्टीमध्ये एंड पर्यंत. तरी पण नाही हार मानली. बिछाण्यावर जरी होते ना तरी त्यांचं आजूबाजूला लक्ष असायचं सारख्या. आणि एवढं जे घर बांधलंय ते बाबांमुळेच झालेलं आहे. बाबांनी एवढं छान बांधलंय की ठेवूनच गेलेत. ते बघितलं की बाबांचीच आठवण येते पहिले. आणि आता काय कर शकते आता जे काय आहे या जुन्या आठवणी म्हणजे तुमची जुनी लोक असतील तर त्या अशा आठवणी तुम्ही सुद्धा जपून ठेवा. कसं आम्हाला नाही तेवढं माहितीये. आम्ही कधीच्या काळी जातो उठसूट 5-6 दिवसांसाठी तर कोकण नाही कळणार. कोकण खूप मोठं आहे. कोकण कळणार 20 वर्ष तिकडे राहिलेली आहे ना, त्याच्यामुळे मला सगळं गावचं म्हणजे गावाकडच्या आठवणी म्हणजे जे काही आहेत अनुभव ते तुमच्या सोबत मी शेअर करू शकते. कारण मंदार कसं आमचा इकडेच लहानाचा मोठा झाले त्याच्यामुळे माझी 3 मुलं त्याच्यामुळे त्यांना एवढं काही माहिती नाही. तरी पण मी त्यांना घेऊन जायची गावी. असं आहे की म्हणजे तेच ना आपण काय बताएंगे जो है वो ही बताएंगे. म्हणजे ज्या व्यक्तीने जगलंय कोकण सो तो जास्त एक्सप्लेन करू शकतो. सो नेक्स्ट टाइम आपण गेलोच तर मग मम्मीकडून अजून तुम्हाला कोकण जास्त माहिती पडेल. कोकण खूप मोठं आहे आणि कोकणामध्ये बरीचशी गावं आहेत आणि सगळीकडे वेगवेगळ्या पद्धती आहेत. ही बत्ती माझ्या खूप आवडीची आहे, माझ्या जवळची आहे. कारण आई आमची आहे ना लाईट गेली ना की सारखी मग ती तेल शोधायची आणि त्या सगळ्या बत्त्या 3-4 बत्त्या अशा समोर आणायची. त्याच्यातून तेल भरून मग वाती वगैरे अशा लावून मग ती लाईट लावायची. अशी आपण रॉकेल आणू त्याच्यामध्ये. रॉकेल मिळत नाही पण विचारायला लागेल वाण्याच्या दुकानात वगैरे. आणि असं म्हणजे छान वाटतं या जुन्या गोष्टी एकदम आपल्याला अशा. आता नाही भेटणार. आता तेच मी बघत होती बरेच असं बघते कुठे भांड्यांच्या दुकानामध्ये. आणि त्या गोष्टीचा यूज झालेला आहे त्यावेळेला. आईचा हात लागलेला आहे त्या गोष्टीला. हातातली ही वस्तू आहे तर ती माझी खूप म्हणजे प्रेरणादायी ही वस्तू आहे. म्हणून ठीक आहे आली ना तुझ्या जवळ. तुमच्या गोदड्या सुद्धा मी अजून ठेवल्या होत्या. आमच्या लहानपणीच्या जे गोदड्या शिवून दिलेल्या आईने शिवून दिलेल्या. आई म्हणजे आजी तिला आम्ही आई बाबाच गोदड्या आहेत पण आपल्याकडे त्या पण आपण एक दिवशी दाखवू. आईच्या हाताने शिवलेल्या म्हणून ते जुन्या वस्तू ठेवायच्या. आता ही सगळी पूर्ण तांब्याची होऊन जाईल. आता मम्मी तिला बघूया आता घासते तिला. या साईडचं तर क्लीन झालंय. मी थोडं असंच म्हणजे दाखवलं म्हटलं तर बघते तर ही तांब्याचीच आहे. कधी आम्ही रॉकेल आहे का? नाही रॉकेल नाही, ती वात आहे. आवाज येतोय बघ. नाही वात आहे ती वातीचा आवाज येतो. खोल आणि उपडी कर. मी तर कधी लहानाची मोठी झालीच घासलीच नाही तिला. गावचा सुगंध येतो गावचा म्हणून म्हटलं घासायला नाही पाहिजे. राहू दे ना नको घासू ना राहू दे. अशीच ती लुक येतोय तिला ऍक्च्युली. घासून मग ते काय नवीन होणार आहे असं होणार असं. होय राहू दे ना अशीच छान वाटते बघायला. ती पण आणूया दुसरी आहे ती पण मस्त आहे. मला माझ्या ती पण आवडीची. मम्मी पहिले ठरवलेलं ना की नाही आपल्याला हे करायचंय म्हणून अशीच ठेवायची ब्लॅक मध्ये. मी असं बोलत होते पण आता असं वाटायला लागलंय की आता क्लीन करूया आपण अशी छान. ते आता अशी दिसते. कारण कसं होतं की तिकडे सांभाळ करायला कोण नव्हतं आणि तिकडे आता चुली जवळ असायची त्याच्यामुळे ही ब्लॅक झाली. पण आता कशाला आपण ब्लॅक ठेवायची ना. भरपूर दिवस आपण ब्लॅक मध्ये ठेवली. बघूया किती निघते. ऑलरेडी थोडं निघेल ते पूर्ण. काथ्या घे आणि काथ्याने घास. तेच करावं लागेल. खूप जाड झाली अशी बघ. निघताना कठीण आहे थोडी पण जेवढी होईल तेवढी कर. क्या लगाव है दोस्तों अपनी चीज से 50 साल के. कितना लगाव है देखो. आणि ती दिसते पण बघ ना किती छान अशी क्यूट वाटते एकदम. आणि हे त्याचं स्टँड आहे ना ते पण खूप भारी वाटतं. मीठ पण घ्यावं लागेल. ट्राय कर मग बघ कसं आहे ते. भाई साहब इतना क्रेझीनेस मैंने कभी नाही देखा. चला बघूया मित्रांनो काय रिझल्ट आहे ना तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवतो. आपली जी बत्ती आहे ना ती एवढी चमकली तरी पण मम्मीने खूप घासून एवढी चमकवली बघा. तरी पण किती भारी वाटते यार. तांब्याची एकदम म्हणजे आपण बघू शकतो की किती काळी होती पूर्ण. ते चुलीजवळ असायची ना प्रत्येक वेळेला. कोणीच घासली नाही काय नाही अशीच होती. चुलीजवळ असायची त्याच्यामुळे ते काळी झाली होती. आणि हे आहे त्याचं वरचं झाकण. हे पण निघत नाही. हे पण निघत नाही. मम्मीचा विचार होता की आपण एवढं कशाला ना काळी काळी ठेवायची. आता बरेच वर्ष म्हणजे एवढी वर्ष 50-60 वर्ष ती अशीच राहिली तर आपण त्याला एक न्यू लुक देऊया. असं मस्त वाटतं. आणि जी आधीची होती पूर्ण ब्लॅक ती पण एकदम भारी वाटत होती
आणि तर ही पण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदार अंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. ओके, सो तुम्ही बघताय आपल्या घरात आपण आलेलो आहे फायनली. असं तर दुसरा आठवडा चालू झालेला आहे, आपण घरी आलेलो आहे. खूप साऱ्या आठवणी आहेत. विचार केला होता तुम्ही जर पॅकिंगचा ब्लॉग बघितला असेल गावी जाण्याचा, तर त्याच्यामध्ये दुनियाभरचे कपडे आपण घेऊन गेलो होतो. स्पेशली ताईने जास्त घेतले होते आणि असा विचार होता की 15 दिवस राहायचं म्हणून, कारण पाऊस आहे, कोकणातला पाऊस पहिल्यांदा अनुभवणार होतो. बट इकडे पण आपली काही कामं होती, मम्मी एकटी होती, ऑफिस असतं मम्मीचं, सो अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि गावी पण खूप सारा पाऊस होता. त्याच्यामुळे येण्याचा ब्लॉग मी नाही केला, कारण पाऊसच खूप होता. त्याच्यामुळे सगळ्या खूप साऱ्या 4 बॅगा होत्या आपल्याकडे ना, 4 बॅगा होत्या. त्याच्यामुळे छत्री पकडायची, बॅगा पकडायची की ब्लॉग हँडल करायचा, तर तो ब्लॉग आपला झाला नाही. बट आय होप की तुम्ही सर्वांनी आपली जी 5 दिवसाची ब्लॉगची जी सिरीज होती ती खूपच एन्जॉय केली असेल. आय नो की मी लेट ब्लॉग टाकले आणि खूप साऱ्या गोष्टी अनुभवल्या, स्पेशली पाऊस गावचा आणि हिरवगार वातावरण. आणि पहिल्यांदाच गेलो होतो पावसामध्ये. लास्ट टाइम गेलो होतो ते शिमग्याला गेलो होतो. शिमग्याचा ब्लॉग पण तुम्ही बघितलात. आपल्या गावी स्पेशली जबरदस्त असा शिमगा साजरा केला जातो, माडबीड वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही बघितल्यात. आणि आता आपण आलो मुंबईमध्ये. सो आता पहिले आपण ताईला भेटूया. ताईचा लुक आहे तो चेंज झालेला आहे, सो त्याच्याबद्दल ताई बोलेल तुमच्यासोबत. मी दाखवायचं काम करतोय फक्त. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मम्मी त्या गावी राहिलेली आहे, मम्मीचा जन्म त्या गावी झालेला आहे. सो त्या सगळ्या गोष्टी मी एक 1% बोलू शकतो, अनुभवण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेचा काळ जो होता तो वेगळा होता, खूप वेगळा होता. तेव्हा धड खायला अन्न नसायचं, झोपायचे वांदे असायचे. म्हणजे खूप कठीण परिस्थितीमधून मम्मी आणि मम्मीचे सगळे भावंड वगैरे गेलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टी मी हळूहळू अनुभवायचा प्रयत्न केला. आता तर खूप सुधारणा झालेली आहे, दुकानं, डॉक्टर वगैरे पण आहेत. त्यावेळेला लिटरली पायात चपला नसायच्या आणि 4-4, 5-5 किलोमीटर वरती शाळेत असं चालत जायचं. मम्मी तर म्हणते की आमच्या बाबा चपला शिवायचे आणि चपला म्हणजे ज्या शिवलेल्या चपला असायच्या त्या कोणी घ्यायला नाही आलं की त्या आपण वापरायच्या असं मुलांनी, आणि त्या पण कसं खिळे बिळे मारून असं त्याला त्या चपला वापरायच्या. तर एवढे कठीण दिवस त्या काळामध्ये कसे त्या लोकांनी सफर केला असेल, त्या काळातून कसे ते लोक आले असतील, तर या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला. आलेलो आता मुंबईमध्ये आणि ताईने बघा सगळा पसारा तिचा जो आहे कपड्यांचा तो काढलेला आहे. आणि ताईचा लुक फायनली चेंज झालेला आहे. भाई साहब, फायनली लुक चेंज केलाय मी. तसे परमनंट हेअर केलेले आहेत, हेअर स्मूथनिंग केलेलं आहे. खूप महिन्यांपासून होतं की काहीतरी करायला हवं आणि लाईफमध्ये चेंजेस इज मस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे चेंज आपण व्हायला पाहिजे, जगानुसार काळानुसार वागलं पाहिजे. आपले रूट्स न विसरता आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे चेंज. त्याच्यामुळे म्हटलं की करूया, चल अभी नाही करेंगे तो कभी करेंगे. सो केलेलं आहे आणि खूप छान वाटते. एक वेगळा कॉन्फिडन्स आणि वेगळी फिलिंग आहे. आणि मला ना याच्या पूर्वी काही कमेंट्स यायच्या की ताई पण हेअरस्टाईल चेंज कर, असं झालंय तसं झालंय आणि एक्सेट्रा एक्सेट्रा. तर हेअरस्टाईल चेंज कर, मला पहिली गोष्ट ते हेअरस्टाईलचा अर्थ काय होतं की पिना लावणं, पफ काढणं, केस असे घेणं, केस असे घेणं, त्याला हेअरस्टाईल बोलतात. आणि हे मी हेअरस्टाईल नाही केलंय, हे तर मी परमनंट पूर्ण लुक चेंज केले केसांचं. आणि मुळात मला सिंपल राहायला आवडतं. तुम्ही मला बघितलं असेल की मी नेहमीच सिंपल राहायची, वेणी किंवा बो किंवा आंबिळा असं मला राहायला आवडतं, अजून पण आवडतं. पण आता केसांचे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत की आपल्याला म्हणजे काय काय गोष्टी फॉलो करायच्या, त्याच्यामुळे ते नाही करता येणार. ते मी तुम्हाला सांगेनच नंतर कधी. पण कमेंट्स यायच्या की तू असं एजेड वाटतेस, हेअरस्टाईल कर, हे कर ते कर. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, बघा तुम्ही बोलात की हेअरस्टाईल चेंज कर, पण मी तर पूर्ण माझे हेअरच चेंज केले आणि हा संपूर्ण लुक पूर्ण नवीन झालाय. नॉट फॉर यू गाईज, मी तुमच्यासाठी हे हेअर माझे चेंज केले नाहीयेत, हे मी माझ्या स्वतःसाठी केलेत आणि मला आवडले खूप जास्त. मम्मीला विचारून वगैरे सगळं. तर एवढी काळजी नका करत जाऊ की हेअरस्टाईल वगैरे किंवा मी एजेड दिसते किंवा काय. मी जशी आहे तशी आहे. पहिली गोष्ट कसं असतं ना की आपण प्रत्येकाने स्वतःकडे बघायचं आणि कॉन्फिडन्स असतो ना आपला, तो आला पाहिजे. मेन म्हणजे दुसऱ्याकडे बघण्यापेक्षा की तो काय करतोय, तो कसा दिसतोय, सोकॉल टिप्पणी देण्यापेक्षा आहेत ना, तुम्ही चांगलं मत द्या. तुम्ही सजेस्ट करू शकता, तुम्ही टिप्पणी नाही देऊ शकत. सजेस्ट करू शकता की पायल असं केलंस तर तुला छान वाटेल किंवा असं कर, ते मला जास्त आवडेल. त्याच्यामुळे तुमचे संस्कार दिसतात. आणि दुसरी गोष्ट, टिप्पण्याचा अर्थ काय होतो की तुम्हालाच संस्कार नाहीयेत, तुम्हाला ह्याचं त्याचं धुणी भांडी सगळी पडलेली असतात. सो नेक्स्ट टाइम कमेंट करताना थोडा विचार करा. प्लस लग्नाच्या पण काही कमेंट्स यायच्या. बघा पहिली गोष्ट कसं असतं, लग्न तुमच्या हातात नाहीये आणि लग्न माझ्या हातात नाहीये, लग्न माझ्या फॅमिलीच्या हातात पण नाहीये की बाबा हा
हा मुलगा आलाय करून टाकूया. पूर्वीच्या काळात चालायचं हो. पूर्वीच्या काळात कसं असायचं की हा मुलगा आलाय, मुलीला पण बघायला मिळायचं, मुलाला पण नाही बघायला मिळायचं एक दुसऱ्यांना की कसे आहे व्यक्ती, काय आहे, चट मागणी पटव्या असं व्हायचं. पण आताच्या काळात कसं असतं की आपल्याला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि कसं असतं काही काही जणांना चालतं, आत्ताच्या पण वेळेला ना मम्मी काही काही जणांना चालतं, अरे हा मुलगा आलाय देऊन टाक, चांगली नोकरी असेल तर देऊन टाक. पण माझं असं आहे ना की मला मेन माणसाचा स्वभाव महत्वाचा आहे. ओके, बॅकग्राऊंड महत्वाचं आहे, फॅमिली इम्पॉर्टंट आहे. बघून देखून करायला पाहिजे आणि आपल्या हातात नसतं. कधी चांगलं स्थळ येईल तेव्हाच देणार ना, का कुठे पण आपण देणार आणि उद्या काही प्रॉब्लेम झाला मग कोण निस्तरणार. मग फुकटच्या कमेंट वाईट करू नका अशा. तुम्हाला पण हे सगळ्या गोष्टी कळतात, आम्हाला पण कळतात, कोणाच्या हातात नाहीये ना ते. आणि तुम्ही मला बोलता तर तुम्ही जरा स्वतःच्या घरात विचार करून बघा. तुमची बहीण असेल, तुमची मावस बहीण असेल, तुम्ही जर तुमच्या बहिणीला असंच कुठे देऊ शकता का? थोडासा स्वतःपुरता विचार करा. नाही ना, मग तुम्ही दुसऱ्यांना पण कमेंट नाही करू शकत. मला जेव्हा स्थळ येईल तेव्हा मी सगळं बघणार त्या गोष्टी, तेव्हा त्याच्यानंतर डिसिजन घेणार की करायचं की नाही. जोडिया ऊपर से ही बन के आती है, वो मेरे हाथ में नहीं, जबरदस्ती से मैं नहीं जाने वाली. मेरे घर से भी इतना कोई जोर जबरदस्ती की तुम्हाला एवढी काळजी करायची गरज नाहीये. करायचं तर सजेस्ट करत जा, टिप्पण्या नकोत मला. ओके, स्वतः भरपूर झालं, मी बघून घेतल्या त्या कमेंट, पण मला अजिबात फरक पडत नाही. कसं असतं की ना आपल्या ताटात काय वाढलंय ना हा विचार करायचा. दिवसाला तुम्हाला जर खायला मिळतात तर त्यात देवाचे उपकार मानायचे, ना की दुसऱ्यांची धुणी दूध बसायची. सो थोडा विचार करा. तुम्ही जर तुमची टिप्पणी करण्यामध्ये वेस्ट टाइम घालवत असाल ना तर तुम्ही खूप मागे आहात, तुमचं नुकसान आहे. सो तुम्हाला पुढे जायचं असेल ना तर दुसऱ्यांना टिप्पण्या करत बसण्याची अजिबात गरज नाही आणि मला त्याचा तीळ मात्र फरक पडत नाही. ओके, सो हे लक्षात घ्या. आणि माझी चांगली फॅमिली आहे, जी युट्यूब फॅमिली ती ऍज ऑलवेज सपोर्ट करतेच. ते लोक सगळे सोबत आहेत आणि खूप छान छान कमेंट्स सुद्धा येतात. सो त्या सगळ्यांना खूप खूप थँक्यू मनापासून. तुम्ही बोलता की लग्न कर, लग्नाचं बघ, मी कोण सांगणार आहे? म्हणजे माझ्या घरात सुखी आहे ना, तुम्हाला काही गरजच नाही पडली. मुलगी जर चांगली एवढी राहिली आपल्या घरी तर त्याचं कौतुक करायला पाहिजे तुम्ही लोकांनी. तर आजकालच्या मुली तुम्ही बघतच असाल, तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी नाही बघत. अजून पण कमेंट्स होत्या डाळ भात करते, ते करते. तुम्ही काय करता तुमच्या घरी? डाळ भात बनवते, चांगली गोष्ट आहे की मी स्वतः स्वयंपाक करून मी माझ्या फॅमिलीला करून घालते आणि आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी करते. ते कोणीच मुलगी करू शकत नाही. ठीक आहे, माझा भाऊ थॅलेसिमिया मेजर आहे, त्याचं तुम्हाला माहितीये. म्हणून कोणत्याही आंब्याचं झाड असतं, पाहिलं ना आंब्याचं झाड, नाही ते पण शिकवावं लागेल त्याची. तर आंब्याचं झाड असतं ना, मुळापासून त्याला खत पाणी जातं तेव्हा ते वरती बहरतं, तेव्हा त्या झाडाला आंबे येतात. तसं कोणत्याही गोष्टीच्या कोणालाही बोलताना त्याच्या मुळापर्यंत जायचं, नीट विचार करायचा की आपण काय बोलतोय, त्याच्यानंतर मग तुमच्या सोकॉल टिप्पण्या द्यायच्या. ठीक आहे. आणि माझ्या घरी असं आहे ना, सगळं सुशिक्षित वातावरण आहे. माझ्या घरी शांतीचं वातावरण आहे, पीसफुल वातावरण आहे. आमच्या घरी फालतूगिरी चालत नाही. व्हिडिओज मध्ये पण तुम्ही पाहत असाल, आम्ही इतर लोकांसारखे नाही की फालतूगिरी कर, हे कर, ते कर. मंदार जे बोलतो तो कॉमेडी वेने बोलतो आणि त्याचा मुळात स्वभाव आहे, नुसता देखावा करण्यासाठी तो बोलत नाही. त्याच्यामुळे कोणतीही, आणि एवढं जर तुम्हाला खटकत असेल व्हिडिओ स्क्रोल करा, तुम्हाला संस्कार नाहीयेत अजिबात, ते दिसून येतं चांगलं. ओके, सो लक्षात ठेवा, पायल जेवढी साधी बोळी वाटते ना तेवढी नाहीये. तुम्हाला पायल एवढी एजेड वाटत असेल ना, माझ्या समोर या. मी माझ्या घरी मी नेहमी सिंपल राहते. ओकेशन असेल तर आपण तयार होऊ ना, मला सिंपल राहायला आवडतं. त्याच्यात तुम्हाला काय जळतंय तुमचं असं नाही होत. 10 मिनिटाचा व्हिडिओ असतो ना, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात, एका दिवसाच्या गोष्टी असतात आणि आम्ही अवॉइड करतो की आम्ही आमच्या पर्सनल गोष्टी शेअर करू. तर तुम्ही येऊन काही पण करा, ते तुम्हाला शोभत नाही. काल पण एक कमेंट होती की ठाण्यात पण मिळतात वडापाव. अरे पण व्हिडिओ गावचा आहे ना, गावी तुम्हाला काय आवडलं, काय नाही, काय चुका झाल्या, तुम्हाला कोणी विचारलं का? कोकण आणि ठाण्याचा काळी मात्र संबंध येत नाही. विचारलं असतं बाबा ठाण्यात काय काय मिळतं तर तुम्ही सांगा ना. लग्न लग्न करायचं काय कोणाला कळत नाही लग्न करायचं का नाही ते. आणि जरी ठरलं तरी तुम्हाला सांगणार, आनंदाची गोष्ट आहे ती, सांगणारच ना तुमच्याशी. तुम्हाला सगळं सांगणार. लग्न काही साधी गोष्ट आहे का? उचललं जीभ लावली टाळ्याला, सगळं बघून देखून करायला पाहिजे ना. आता ज्या पळून जातात अशाच करतात, त्या डोक्याला हात लावून रडतात 10 दिवशी. ते तुमचं त्यांचे प्रॉब्लेम तुम्ही बघायला आहात का? लग्न कर, उचलली जीभ लावली टाळ्याला, लग्न कर. हे काय कालच्या पण ब्लॉग मध्ये तशीच आहे कमेंट. हे काय शोभतं काय? सीधा ब्लॉक करून टाकायचा. तू टेन्शन घ्यायचं नाही असेल. चांगलीची आमची युट्यूबर फॅमिली आहे, ती लोक आमची चांगली बघतात. ते नाही आम्हाला करत असेल, ते आपले बघतात आणि चांगली कमेंट करतात, झालं. वाईट कमेंट करणारी कोण आहे? 1-2च आहेत टाळकी. इकडे दे
पिलोशी नाही ती लग्न करायचंय तुम्हाला. आजपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करत आलो. बोलत नाही असं काय अर्थ? माझी मुलगी आहे ती, तिला काय तुम्ही बोलता? आणि लग्न काय असं बावला बावलीचा खेळ आहे की कोणासोबत पण लग्न करायला. आम्हाला माहितीये माझे एक्सपेक्टेशन्स हे मला माहितीये, माझ्या फॅमिलीला माहितीये. तुम्हाला काय सांगणार बावड माणसं. सो जरा विचार करा तुमच्या बुद्धीवर, पहिली गोष्ट तुमच्या कमेंटवर आणि तुमच्यावर. मला फार जास्त किळस येते, फार जास्त. हे मी शब्दात नाही सांगू शकत. पण असं जर उगाच विनाकारण कोणी बोलत असेल ना तर मग तिकडे बोललं जाणार. ये बंदा रुकने का नाम नाही रे बाबा. कधीपासून मी ऐकते. होय बरोबर आहे, बरोबर. हे काय आहे बोलायला शिस्त पाहिजे. अरे बोललं की लग्न होतं का? आता माझं पण लग्नाचं वय आहे, मला मुलगी पाहिजे. पण देताय का? मी कमवत नाही. मला तुम्ही पेमेंट करा दर महिन्याला 50,000, तेव्हा मग मी संसार चालू आईच्या गावात. मला मुलगी पाहिजे, लग्नासाठी शोधायचं काम करा तुम्ही सगळं. आणि मला पेमेंट नाही, मी असा रिकाम टेकडा आहे. मला महिन्याला 50,000 माझ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करा, मग मी संसार आरामात चालवू शकतो. आईच्या गावात असं लग्न होतं काय? मी 60 मध्ये लग्न करीन, मी 60 मध्ये 30 ची मुलगी करीन. अरे मम्मी तर लय भडकले राव. पण ही खरी गोष्ट आहे. आपले लोक नाही बोलत, जे बाहेरचे येतात ना नवीन नवीन, ज्यांना चॅनल नवीन रिकमेंड होतं ते लोक आहे. ते एक व्हिडिओ बघतात आणि झालं यांचं. अरे भाई एवढी मोठी जर्नी आहे, 4 वर्षाची जर्नी आहे युट्यूबची. त्याच्यामध्ये कसे कसे आपण इथपर्यंत पोहोचलो हे माझ्या जुन्या मेंबर्सना माहिती आहे. त्याच्यामध्ये तर अर्ध तर आपलं सगळे आजाराचे व्हिडिओ म्हणजे कधी आम्ही आमच्या लाईफ मध्ये एन्जॉय केलेलं आहे. आज तागायत आम्ही एखाद्या रिसॉर्ट मध्ये नाही गेलेलो फॅमिली सोबत एन्जॉय करायला. मी स्कूल मध्ये होती, मला अक्कल नव्हती, तेव्हापासून मी मंदारला ब्लड ट्रान्सफ्युजन साठी घेऊन जाते. ठीक आहे, मी तेव्हापासून घरी डाळ भातच करते. ठीक आहे, आम्हाला असे बाहेरचे धंदे नाही आहेत की बाहेर जाऊन हे कर ते कर, अशा सवय नाहीत आम्हाला. आम्हाला माझ्या पप्पा होते तेव्हा पप्पांचे पण उत्तम संस्कार मिळालेले आहेत. मम्मी आहे, मम्मीचे पण सर्वोत्तम संस्कार मिळालेले आहेत. हे आपल्या फॅमिलीला बोलायचा उद्देश नव्हता, जे बाहेरून येतात ना त्यांच्यासाठी हे बोलणं आहे. आणि मेन म्हणजे मी हे बोलणार पण नव्हती, पण म्हटलं आपण बोलूया. जर असं येतं तर ह्या लोकांना बोललंच पाहिजे आणि याच्या पुढे सारखं बोललं जाणार नाही. आणि मला कोणत्याही कमेंटचा अजिबात फरक पडत नाही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, काही शिकला असेल या गोष्टीमुळे. कोण काय करतंय ना त्याला सपोर्ट करा भाई. नाही ते, आणि ते पण मराठी लोक. अरे जर खेकड्याचे पाय खेचतात ना, पाय खेचायचे म्हणून तुम्ही काय करता? तुम्ही तिथेच राहणार आहे कारण तुम्ही काहीच करत नाही लाईफ मध्ये. आम्ही पण लोकांचे व्हिडिओज बघतो, आम्ही त्यातून चांगलं घेतो. ठीक आहे, चांगलं घेतो. आम्हाला जर एखादी गोष्ट खटकली किंवा नाही, आम्ही तिकडे टक कमेंट करत नाही बसत तुमच्या लोकांचं. एखादी मुलगी एवढं घर सांभाळून एवढं व्हिडिओज मध्ये एफर्ट्स देते किंवा एखादा आजारी मुलगा एवढा एफर्ट्स घेतोय तर त्यातून तुम्ही काहीतरी शिकलं पाहिजे आणि त्यातून तुम्ही पण ग्रोथ केली पाहिजे तुमच्या लाईफ मध्ये. आणि जग कुठे चाललंय? एवढा आजारी मुलगा आपल्या घरात सांभाळायचं काही साधी गोष्ट आहे का? तेच म्हटलं ना, केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन जर चक्कर मारून या. केईएम काय तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा, बीएमसीच्या, तेव्हा कळेल तुम्हाला की लाईफ काय असते ती. व्हेंटिलेटरवर लोक असतात, तिथे आम्ही दिवस काढलेले आहेत. त्या आवाजामध्ये तिकडे बसल्या बसल्या मंदाला ब्लड चढवले. जरा लास्ट ब्लॉक चाळा तुम्ही, याच्या पुढे मला काही फरक पडणार नाही, अजिबात नाही. मी माझं काम करते ते मी करत राहणार आहे ऍज इट इज. सो डोंट वरी अबाउट दॅट आणि चिल पिल. एवढं प्रेशर घ्यायची गरज नाही. लग्न का करते, लग्न होणार आहे मित्रांनो तेव्हा तुम्हाला सांगणारच आहे. डोंट वरी. लग्नाचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार डिटेल मध्ये मी आहे तुम्हाला देण्यासाठी. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला या गोष्टी पटल्या का. अगर पटल्याच असतील तर नेक्स्ट टाइम या गोष्टी टाळा. अगर अदरवाईज तुम्ही नवीन आहात आपल्या चॅनल वरती तर आधी हा व्हिडिओ बघायच्या आधी जुने व्हिडिओ चाळा, कसा आमचा प्रवास आहे, देन नंतर कमेंट करा. बाकी लव यू. फुल इज्जत बांधिल की बोलते ना मेरी जाने जज्जू.